महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सहस्त्रकुंड धबधब्यावर पाण्याचा अचानक लोट, 5 पर्यटक नदीत अडकले। नदीपात्रात अडकलेले पर्यटक स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बाहेर। सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यातून पर्यटक येत असतात। आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सहस्त्रकुंड धबधबा येथे एकांबा येथील भाविक देव दर्शनाकरिता नदीपलीकडे गेले होते। जाताना नदीपात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदीपात्रातून पायी जात नदीपात्राच्या मध्यभागी येताच अचानकपणे कोरडी असलेली नदी पाण्याने भरून वाहू लागली। त्यावेळी मात्र त्या पर्यटक नदीपात्रात अचानकपणे आलेल्या पाण्याने घाबरून जात आपला जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागले। धबधबा पाहण्यास आलेल्या पर्यटकांनी आवाजाच्या दिशेने पाहणी केली तर नदीपात्रात धबधब्याच्या मधोमध 3 महिला, 1 पुरुष, 1 चिमुरडी मुलगी दिसली। त्यांनी त्वरित विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली। विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने त्वरित बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती दिली। ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर यांना कल्पना दिली। नदीपात्रात असलेल्या मुरली बंधारा येथून पाणी सोडण्यात आले। ते पाणी त्वरित बंद करण्याच्या सूचना बंधारा कर्मचाऱ्याला दिल्या। कर्मचाऱ्याने त्वरित नदीवरील गेट बंद करून पाणी पुरवठा थांबवला। स्थानिक मच्छीमार यांना पाचारण करून नदीपात्रात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप काढण्यात यश आले। उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर, ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सहस्त्रकुंड धबधब्याला भेट देऊन अडकलेल्या प्रवाशांना धीर दिला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ।